गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 8086 मायक्रो प्रोसेसर मध्ये ऍड्रेसिंग मोड. हा जो क्वेश्चन आहे हा खूप महत्वाचा आहे. हा क्वेश्चन एमएसबीटी एक्झाम असतील, डी2 एक्झाम असतील किंवा एनएमएच एक्झाम असतील, या एक्झाम मध्ये 100% विचारला जाणारा क्वेश्चन आहे ऍड्रेसिंग मोड. आता आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये ऍड्रेसिंग मोड पाहिलेले होते. आजच्या व्हिडिओमध्ये ऍड्रेसिंग मोड आपल्याला काय करायचे, आयडेंटिफाय करायचे. आयडेंटिफाय करायचे ऍड्रेसिंग मोड म्हणजे तुम्हाला 6 मार्काला किंवा 5 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. 100% येणारा क्वेश्चन आहे की आयडेंटिफाय करा ऍड्रेसिंग मोड. आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये ऍड्रेसिंग मोड पाहिले होते. कोणकोणत्या टाईपचे ऍड्रेसिंग मोड आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऍड्रेसिंग मोडचे कोणता ऍड्रेसिंग मोड एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलद्वारे कुठला ऍड्रेसिंग मोड हा येणार आहे ते आपण आयडेंटिफाय करणार आहोत. तर पहिले मूव्ह एक्स 1 2 3 4 एच. मूव्ह एक्स 1 2 3 4 एच. तर हा कुठला ऍड्रेसिंग मोड आहे, इमिजिएट ऍड्रेसिंग मोड आहे. का? कारण 1 2 3 4 5 एच हा जो आहे हा नंबर आहे, हा इमिजिएटली एक्स या रजिस्टर मध्ये काय होतोय, मूव्ह होतोय. म्हणून आयडेंटिफाय करायला सोपं गेलं. ही इमिजिएट ऍड्रेसिंग मोड म्हणजे नंबर दिलेला आहे त्याचा डायरेक्टली तो कशामध्ये मूव्ह करतोय, एक्स या रजिस्टर मध्ये. तर पहिला मूव्ह एक्स 1 2 3 4 हा काय झाला तुमचा इमिजिएट ऍड्रेसिंग मोड. सेकंड आहे मूव्ह एक्स बीएक्स. आता मला सांगा एक्स आता आपण वरती पाहिला, एक्स काय होता, रजिस्टर होता. सेम बीएक्स काय मग रजिस्टर आहे म्हणजे रजिस्टर टू रजिस्टर मोड आहे. म्हणजे जर कुठला टाईपचा ऍड्रेसिंग मोड असेल तर हा असेल रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. यू नो दॅट बीएक्स मूव्ह एक्स मूव्ह म्हणजेच बीएक्स हा एक्स मध्ये मूव्ह झाला. दोघी पण काय आहेत, रजिस्टर आहे म्हणून आपण त्याला काय म्हणू, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. समजलं. नेक्स्ट आहे थर्ड मूव्ह एक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 1 2 3 4 एच. आता पहिल्यामध्ये काय पाहिलं होतं आपण, सिंपल 1 2 3 4 एच होता. इमिजिएटली डेटा आपण मूव्ह केला. आणि याच्यामध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर काय स्क्वेअर ब्रॅकेट आहे. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नंबर दिलेला आहे 1 2 3 4 एच. म्हणजेच हा काय असेल, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. लक्षात ठेवा स्क्वेअर ब्रॅकेट आला म्हणजे काय, डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. हा काय होतंय, डायरेक्टली एक्स या रजिस्टर मध्ये काय होतंय, मूव्ह होतोय. दिस इज नथिंग बट द डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ओके. नेक्स्ट आहे मूव्ह एक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये बीएक्स. आता स्क्वेअर ब्रॅकेट म्हटला म्हणजे मी सांगितलं डायरेक्ट, पण इथं काय होतंय, डायरेक्ट नंबर दिलेला होता म्हणून आपण काय केलं, डायरेक्ट एक्स रजिस्टर मूव्ह केला. पण याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये बीएक्स आहे म्हणजे हा पण रजिस्टर आहे, हा पण रजिस्टर आहे. बीएक्स ची व्हॅल्यू कुठेतरी स्टोअर असेल म्हणजे बीएक्स सपोज 1 2 3 4 असेल 1 2 3 4 पण तो डायरेक्ट दिलाय का आपल्याला, नाही, तो इनडायरेक्टली आहे म्हणून तिला आपण काय म्हटलं, रजिस्टर इनडायरेक्ट. का म्हटलं, कारण बीएक्स ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. याच्यामध्ये काय होती, डायरेक्ट मध्ये 1 2 3 4 एच नंबर दिलेला होता, डायरेक्टली तो काय झाला, एक्सच्या रजिस्टर मध्ये मूव्ह झाला. बट याच्यामध्ये काय होतं, इनडायरेक्ट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये बीएक्स आहे, बीएक्स ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का नाहीये, म्हणून त्यानंतर तो डायरेक्ट एक्स मध्ये मूव्ह झाला म्हणजेच इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. आलं लक्षात. नेक्स्ट आहे तुमचा मूव्ह एक्स एस आय. आता मित्रांनो लक्षात ठेवा, एस आय काय, सोर्स इंडेक्स. म्हणजेच सोर्स इंडेक्स, इंडेक्स आला ना म्हणून त्याला लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा आय म्हणजे इंडेक्स. एस आय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये म्हणजे हा काय असेल, इंडेक्स ऍड्रेसिंग मोड. कशामध्ये मोडतोय, एक्स या रजिस्टर मध्ये. हा झाला तुमचा इंडेक्स ऍड्रेसिंग मोड आहे. नेक्स्ट मूव्ह एक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये बीपी. बीपी आला म्हणजे काय, बेस पॉइंटर. बीपी काय, बेस पॉइंटर म्हणजे पॉइंटर आला. बेस आला म्हणजे बेस ऍड्रेसिंग मोड. लक्षात ठेवण्यासाठी सिंपल, बेस ऍड्रेसिंग मोड कशामध्ये मूव्ह झाला, एक्स या रजिस्टर मध्ये, म्हणून हा बेस ऍड्रेसिंग मोड आहे. त्याच्यानंतर आहे मूव्ह एक्स बीएक्स प्लस एस आय. आता पहा बीएक्स किंवा बीपी काय आहे, इंडेक्स आहे म्हणून आता बीएक्स 16 बिट आहे, बेस आहे म्हणजे बेस प्लस एस आय. एस आय आता सुरुवातीलाच पहिला आपण कितव्यामध्ये पाहिलं तर 5व्या मध्ये. एस आय काय, इंडेक्स आहे म्हणजेच इंडेक्स आणि बेस म्हणजे बेस प्लस इंडेक्स ऍड्रेसिंग मोड इज नथिंग बट मूव्ह म्हणजेच नथिंग बट द बेस इंडेक्स ऍड्रेसिंग मोड. काय दिलेले, बेस प्लस एस आय, बेस विथ इंडेक्स म्हणजेच कशामध्ये मूव्ह झाला, एक्स या रजिस्टर म्हणून, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, बेस इंडेक्स ऍड्रेसिंग मोड. आणि सेम खाली पाहता मूव्ह एक्स बीएक्स प्लस एस आय. ऑलरेडी आपण वरती पाहिलं बीएक्स प्लस एस आय प्लस काय दिलेले 10 एच. 10 एच नंबर दिलेला आहे म्हणजेच बेस अगोदर काही बेस इंडेक्स प्लस डिस्प्लेसमेंट. बेस इंडेक्स प्लस डिस्प्लेसमेंट म्हणजेच बेस
प्लस इंडेक्स विथ डिस्प्लेसमेंट ऍड्रेसिंग मोड. आणि लास्ट आहे जीएमपी 2008 जेएमपी जम्प म्हणजेच आला तुमचा रिलेटिव्ह ऍड्रेसिंग मोड. यू नो दॅट. ओके, ऑल क्लिअर. पुन्हा एकदा आपण रिपीट करू. मूव एक्स कॉमा 1 2 3 4 इमिजिएट ऍड्रेसिंग मोड. मूव बीएक्स कॉमा बीएक्स कॉमा एक्स काय रजिस्टर ऍड्रेसिंग मोड कारण दोघी रजिस्टर आहेत. नंतर 1 2 3 4 स्क्वेअर ब्रॅकेट आहे, नंबर दिलेला आहे, डायरेक्ट बीएक्स मध्ये मोड आहे म्हणून आपण म्हटलं त्याला डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. त्याच्यानंतर मूव एक्स कॉमा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये बीएक्स रजिस्टर इन डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. त्याच्यानंतर मूव एक्स कॉमा बी बेस ऍड्रेसिंग मोड. मूव बीएक्स कॉमा बीएक्स प्लस एस आहे म्हणजे बेस प्लस इंडेक्स म्हणून त्याला इंडेक्स ऍड्रेसिंग मोड म्हटलं. बीपी म्हणजे बेस आला, एस आय म्हणजे इंडेक्स आला, बीएक्स म्हणजे रजिस्टर इन डायरेक्ट आला, 1 2 3 4 डायरेक्ट आला, बीएक्स एक्स रजिस्टर आला, डायरेक्ट 1 2 3 4 एक्स इमिजिएट आहे. त्याच्यानंतर बीएक्स प्लस एस आय पण बेस प्लस इंडेक्स पाहिलं, बेस प्लस इंडेक्स प्लस 10x म्हणजेच काय होत आहे तुमचा डिस्प्लेसमेंट. आणि जेएमपी 2000 म्हणजे रिलेटिव्ह ऍड्रेसिंग मोड. तर हे होते तुमचे आयडेंटिफाय द ऍड्रेसिंग मोड. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये हा 100% विचारला जातो. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला याच्यावरून पूर्ण जेवढे पण ऍड्रेसिंग मोड आहेत हे क्लिअर झाले असतील. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.